आम्ही गोकर्णला आलो होतो. गोकर्णवरनं आम्ही काल रात्री कुमटामध्ये आलो. कुमटावरनं आता आम्ही आमच्या मामींच्या गावाला म्हणजेच कडतोका इथे जाणार आहोत. तर आजचा पूर्ण दिवस आम्ही पूर्ण ते गाव एक्सप्लोअर करणार आहोत. तर स्टे ट्यून विथ मी. आम्ही काय काय करतो हे बघण्यासाठी. सगळ्यात आधी कुमटा येथे पांडुरंग हॉटेलला आम्ही सर्वांनी नाश्ता केला. त्यानंतर प्रवास आमचा चालू झाला होता कडतोका येथे मामींच्या गावाला जाण्यासाठी. कडतोका येथे सगळ्यात आधी आम्ही स्वयंभेश्वर टेम्पलला जाणार होतो अभिषेक करण्यासाठी. आम्ही निघालो होतो कडाटोकाच्या स्वयंभेश्वर मंदिरात. गावात शिरतानाच जाणवतं की काही ठिकाणं अशी असतात ना जिथं मातीचंही एक वेगळं स्पंदन असतं. हिरव्या झाडांनी वेढलेलं हे गाव, नारळ सुपारीच्या बागांनी भरलेलं आणि त्या सगळ्यात शांतपणे उभं असलेलं हे प्राचीन मंदिर. या मंदिराचं नाव म्हणजे स्वयंभेश्वर, म्हणजे स्वतः प्रकट झालेला ईश्वर. कथेनुसार हे स्थान हजारो वर्षांपूर्वीचं अस्तित्वात आलेलं आहे. म्हणतात की इथलं शिवलिंग स्वतःच जमिनीतून प्रकट झाला आणि त्या दिवसापासून गावकऱ्यांनी या ठिकाणाला दिव्य मानले. मंदिरात पाऊल टाकताच एक अनोखी शांतता जाणवते. ना मोठ्या आरास ना गर्दी, फक्त वाऱ्यांची सळसळ, घंटांचा नाद आणि मंदिरातली ती दिव्य शांती. असं वाटतं जणू इथे काळ थांबूनच गेलाय. आपण शहरात रोजच धावत असतो, पण इथे येऊन जाणवतं शांती म्हणजे काय आणि श्रद्धा किती साध्या रूपातही मोठी असते. आम्ही सगळे, मी, शमीक, आई, मावशी, मामा, काका सगळ्यांनी मिळून त्या शांततेचा आणि त्या श्रद्धेचा अनुभव घेतला. मंदिराच्या आजूबाजूची हिरवळ, पावसाने ओली झालेली झाडं आणि गावातल्या माणसांची नम्रता, हे सगळं त्या ठिकाणाला आणखी पवित्र बनवत होतं. ज्याला तुम्ही श्रद्धा म्हणतात ना, ती इथे प्रत्येक वाराच्या झुळकीत जाणवत होती. मातीचा सुगंध, समुद्राचा श्वास आणि ईश्वराचं अस्तित्व, सगळं काही अगदी जवळ वाटत होतं. गोकर्णला जर आलात तर एकदा तरी कडाटोका इथलं हे स्वयंभेश्वर मंदिर नक्की बघायला या. कदाचित तुम्हाला सुद्धा इथं शांततेच्या रूपातला देव मिळेल. तर या ठिकाणी आम्ही सर्वजण आता अभिषेक करण्याची तयारी करत होतो आणि खूप दिवसानंतर मामीला त्यांची मामी भेटल्या होत्या. सो इथे सगळेजण खूप गप्पा मारत होते की वेगवेगळी नाती गोती या सगळ्याच गोष्टी नव्याने जन्म घेत होत्या. सो खूप छान वाटत होतं. खूप वर्षांपूर्वीच्या ज्यांची भेट झालेली नाही आहे त्या सगळ्यांना भेटायला. सो मामी त्यांच्यासोबत गप्पा मारत होत्या. त्यांची भाषा आम्हाला काही कळत नव्हती, पण मामी इथल्याच असल्यामुळे त्यांच्यामुळे आम्हाला खूप सोयीस्कर झाला हा प्रवास. कारण की इथली भाषा त्यांना खूप जास्त म्हणजे त्यांना येतेच, कारण त्यांचं माहेरच इथलं आहे ना. तर यानंतर मंदिरातलं दर्शन झाल्याच्या नंतर आम्ही त्यांच्याच माहेरी जाणार होतो. मंदिरात दर्शन घेऊन आम्ही पोहोचलो होतो मामींच्या माहेरी. हो, म्हणजेच कडतोका इथे एक सुंदर, शांत आणि हिरवाईने नटलेलं गाव. इथं पाऊल टाकताच वातावरणाची एक वेगळीच ऊब जाणवली. मामी 22 वर्षांनी इथं परत आल्या. सगळ्यात जुन्या गोष्टी या ठिकाणी आम्हाला बघायला मिळाल्या की ज्या गोष्टी आपल्याकडे हळूहळू संपत चालल्यात, विहीर, या सगळ्याच गोष्टी खूप छान पद्धतीने इथे सजलेल्या होत्या. निसर्गाचा आनंद आणि निसर्गाचं बघण्याचं सुख काय असतं ते इथे आल्यावर आम्हाला जाणवलं. आणि इथे आहे मामींचं घर. मी सगळेजण आलो आहेत घरामध्ये आता. सुंदर. इकडे पण बघ ना, जसं हे आपण म्हणतो ना समुद्रावर जायचं. कसं वाटतंय मामी तुम्हाला? असं नाही सांगते, व्हिडिओ शूट करते. छान, एकदम छान. किती वर्षांनी आलात तुम्ही? 22 वर्षांनी. 22 वर्ष. शर्वणी तुला? मस्त वाटतंय. खूप वर्षांनी मी आलेच नाही, फर्स्ट टाइम येते. मजा वाटते. बघा सुंदरच आहे. इकडे किती छान आहे. कोकणासारखंच वाटतंय ना आपल्या? तसंच ना. आई हे बघ ना गो, सुंदरच आहे. आड बघ, आड नाहीये, आडच आहे. ही काय सगळी अगमती, ही सुपारीची. मावशी, व्हॉट यू फील? खूप छान, मस्त, सुंदर, व्हेरी नाईस. सुख आहे. सुख आहे. कुठे कुठे जाते? बीचवरच बंगला आहे त्यांचा. आम्ही दरवेळेस जातो. इथे विहीर पण आहे का? हे बेलाचं झाड आहे का गं? हो, बहुतेक.
झालं काय सुपाऱ्या काढून? काय आणलंय मावशी? सुपारी घेऊन आलेली आहे मी आता. आता सुपारीचं ओपनिंग करत आहे. ती अशी यामध्ये आतमध्ये सुपारी. ते फोडायला लागतं का? हो, वरचं कव्हर काढून टाकायला लागतं. ही सुपारी निघालेली आहे. वाव. त्याच्यामध्ये लाल सुपारी निघते का? लाल आहे. अरे बापरे, ही सगळी सुपारीचीच झाड आहेत ना? सुपारी, नारळ. के आई, काय झालंय तुमचं? तुम्ही काय केलंय डोक्याचं? मावशींनी सुपारी फोडून दाखवली आहे बघा. लाल आहे. हाँ, फिर ये काकू अभी उन्होंने बता दिया. हाँ, दार उघडं होतं. आणि दार कोणी उघडं ठेवलेलं सांगू. आईचं अजून नाही ना, आईचं तर आईचं आजोबाच रे ग. आईचे आजोबा इथलेच ना. आजोबांना आईचे बाबा पण इथले. म्हणजे सर्व आजोबा. तुझंही आजोबा आणि आईचंही आजोबा असं. मामा आईचं आजोळ कसं? अरे शिकलचं आजोबा इथलेच ना असं. त्याला आजोळ मग? मामेच्या याला हा, ते आजोळ. आजोबा. हिचं आजोबा. हो, आईचं. मामावर हायलाइट आहे. तुम्हाला तुमच्या सासूरवाडीत येऊन कसं वाटतंय? विचार, सांग ना, तिला. असं काही पण. कसं वाटतंय? तुम्हाला तुमच्या सासरीहून कसं वाटतं? सासरी येऊन नाही, सासूरवाडीत येऊन. सासूरवाडीत येऊन काय असं मराठीत बोलणं म्हणजे एवढं अप्रतिम सौंदर्य, सुंदर असं कोकणी वातावरण, सुपारीची झाडं, नारळाची झाडं, सुंदर पावसाळी हवामान, छान असं दर्शन, महादेवाचं. महादेव दर्शन. काका तुम्हाला? खूप सुंदर बाग आहे. पूर सुपाऱ्या, पूर्ण आपल्याला जर कंटिन्यू इथं राहायची वेळ आली तर आपण राहू शकतो का? यानंतर सगळ्यांनी कर्नाटकी जेवण म्हणजे सांबर, भात, बीटची चटणी, खूप सुंदर आणि टेस्टी जेवण होतं. या सगळ्याचा आस्वाद घेतला. खूप छान जेवण झालं होतं. म्हणजे मामींच्या काकूंनी जे सांबर केलं होतं खूप म्हणजे खूप टेस्टी झालं होतं ते. असं जर सांबर रोज मिळालं तर कोणीच कंटाळणार नाही खाण्यासाठी. लास्टला त्यांनी खीर दिली होती. खिरीला त्यांच्यामध्ये पायसम म्हटलं जातं आणि ती असते शेवयाची आणि त्याच्यामध्ये तांदूळ असतात. खूप सुंदर ती खीर लागत होती. त्यानंतर सर्वजण गप्पा मारत बसले आणि त्यानंतर म्हणजे मामींच्या ज्या काकू होत्या त्यांच्या मुलीचं जे लग्न झालं होतं तर त्याचा अल्बम दिला होता त्यांनी बघण्यासाठी. तर तो सगळ्यांनी अल्बम बघितला. त्यानंतर छान सगळ्यांनी चहा घेतला. चहा घेतल्याच्या नंतर आता आमची या छान निसर्गातून जाण्याची वेळ जवळ येत चालली होती. मामा तर असा होता आमचा आजचा दिवस या छानशा गावामध्ये आणि मामींच्या माहेरी. खूप छान वाटलं जाऊन. एवढ्या छान निसर्गाच्या सानिध्यात बसलेलं सुंदर घर. फार सुंदर असा दिवस गेला. बाय बाय.